सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये ही मुलगी माझ्यासोबत असं का करताय तुम्हाला जर जाणून घेतलं तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर राम मंडळी, तर स्वागत आहे माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर कसं काय मंडळी, मग बरं आहे का सगळं? काय उगा असं बसलो होतो आज मेडिकल मी सुट्टी मारलो होतो. मग काय यशचा कॉल आला, मग त्याला उचललो, त्याला बोललो होतो की काय, त्यानं म्हणला चल भावा जाऊन कुठं सिद्धेश्वरच्या यात्रेला जाऊन होता. मग म्हणलं चल ठीक आहे जाऊन होता. ही सगळं ऐकली होती दिदीनं. मग तिनं म्हणली जायला पैसे आहेत काय? म्हणलं पैसे फिशे काय नाही. तर मग काय तिनं असं काढून दिलं. ती मला वाटलं काय किती लाखाचा बंडल देते का काय. मग काय असं काढलंय काय, 50 रुपयाची नोट दिली. म्हणलं 50 रुपयामध्ये काय होणार आहे. म्हणलं तिला तिचे पैसे महागार दिले. काय गाडी उचलून आपण चाललो होतो यशकड. काय असं हायवेनं चाललं तर कडकडन जाऊ म्हणलं, कुठली गाडी फिडून उडवून जायची म्हणलं. मग कडकडन दमादमानं गाडी घेऊन आलो बाबा यशच्या घरी नंतर काय त्यानं असं झोपीतच होता बाबा. मग काय त्याला बोलवून घेतलं बाहेर. त्यानं म्हणलं तर जाऊन दुसऱ्या मित्राला घेऊन ये आपल्या. मग काय आपण तेजसला गेला आलो. त्याला घेऊन आलो तेवढा सागर भेटला. मग सागरला बी बोललो आणि काय त्याला सोडलं त्याच्या घरी. आपण आलो आपल्या रोहनला गेला. त्यानं म्हणलं काय माझे मित्र येऊ त्या मित्राला नंतर जाऊ आपण. त्या मित्राला फोन लावला. बाबा लय वेळ वाढ बघितलं त्याचे मित्र काही नाही गेले. मग त्याला म्हणलं भाऊ तुमच्या संघाची आम्ही जातो पुढे. मग काय आपण आलो लातूरमध्ये काय असं चहा प्यायला एका ठिकाणी थांबलो होतं. चहा प्यायचा काय प्लॅन वगैरे नव्हता, कारण रोहनला लय वेळ होता. मग काय एका ठिकाणी थांबून काय टाइमपास होते म्हणून चहा पिऊ लागलो. मग काय थोडा वेळ रोहन बी आला. सगळेजण एका ठिकाणी भेटल्याच्या नंतर काय असं गाड्या उचलून आपण थेट आलो जत्रेकडे नंतर काय असं एंटरच्या टायमाला काय नंबर 1 सजले बापरे. संडे असल्यामुळे गर्दी होती बाबा इथं. मग काय मी लगेच बाहेरूनच पाया पडून घेऊ म्हणलं. मध्ये लय गर्दी असल्यामुळे मग काय बाहेरून पाया पडून वगैरे घेतलं. मग काय मित्रांनी सगळ्यांनी पाया पडून घेतले. पाया वगैरे पडून असं आम्ही मध्ये चाललोच होतो. तेवढ्यात बघितली तर अर्धा किलो मंचुरियन फक्त 80 रुपयाला. मग काय खाऊन बघावं म्हणलं. तेवढ्यात ध्यानात आलं काय जिमला चालला बाबा मी. म्हणून काय एक ग्लास रस असं घेतलं पहिला. हायजीन राहला तेव्हा नंबर 1. मग काय तेवढ्यात तेजस आला तिथं. मग तेजसनं म्हणला मला एक पाहिजे दर बाबा तुला. म्हणलं त्याला एक ग्लास पाहिजे. नंतर काय मग असं आम्ही मध्ये जाऊ राहतो. तेवढा ती पोरगी भेटली बाबा. तिला काय व्हिडिओ काढला तर मी तिकीट घेताना फक्त. तर तिनं लई मोठमोठ्यानं बोंबुळली बाबा, माणसं गोळा करते म्हणली मारते तुला. मग काय म्हणलं नको बाई तुला घेत नाही व्हिडिओ मध्ये. काय असं तिकीट वगैरे देऊन आपण मध्ये आलो. मध्ये तर काय असं पाळणे नंबर 1 बाबो. काय असं राग पाळणे मोठमोठे राग पाळणे बाबा. जहाज तर लय मोठी आहे ही बाबा. गेल्या वर्षी नाही बरं काय, गेल्या वर्षीपेक्षा नवीनच आहे काय. तर जहाज तर किती उंच करायला बाबा. बघून चक्कर माझ्या डोक्यात तर फिरवलाय बाबा. मग काय आम्ही सगळे पोरं एका ठिकाणी भेटलो एकदाच. मग पोर काय विचार करायला बाबा कुठल्या राग पाळण्यात बसावं कशात बसावं. त्यांना भी सगळ्या पोरांनी म्हणले की जाऊ द्या बाबा आता कुठं बसायचं नाही, आधी सगळं जत्रा फिरून घेऊता. मग काय बघत भूत बंगला पैसे आलो. भूत बंगला पैसे आल्यानंतर काय म्हणले पोरं चला मध्ये जाऊता. म्हणलं नको रे बाबा भीती वाटते मला. बरोबर ठीक आहे नाही जायचं दुसरीकडे जाऊता. मग काय आम्ही जत्रा फिरू लागलो असं. तेवढ्यात ही बघितलं काय असं फिरू लागले गर हवेमध्ये. काय बघून डोसकच फिरू लागलं बाबा माझं. तर मी म्हणलं बाबा नको कुठं बसायचं, मी बसतो या गाडीमध्ये बारक्या. म्हणलं त्यांना काय पोरं म्हणले बा बिचकलाच काय गाडी तुटून फिटून तू बसल्या. मग काय म्हणलं बा ठीक आहे जाऊ द्या म्हणलं. मग काय आम्ही असं बाहेर आलो. लय मजा झाली होती. मग काय भूक बी लागली होती. मग काय थेट आलो हॉटेलवर जेवायला. मग काय आता जेवण वगैरे करून आम्ही घरी जातो. तर बाय.